हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड बायोलॉजी चॅप्टर 15 दॅट इज बायोडायव्हर्सिटी, कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. हा जो चॅप्टर आहे थोडासा मोठा चॅप्टर आहे, खूप जास्त थिअरी याच्यामध्ये आहे, पण त्यातला इम्पॉर्टंट काय आणि त्यासोबतच पीवायक्यूज मध्ये कोणते क्वेश्चन विचारले गेलेत ते सगळे आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे. सो लेट अस स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे राईट नोट ऑन इन सिटू आणि EX2 कन्झर्वेशन. आता हे एकत्र आहे, तुम्हाला एक्झाम मध्ये असं पण येऊ शकतं की फक्त NC2 वरती लिहा किंवा फक्त XC2 वरती लिहा. सो त्यामुळे या दोघांचा आन्सर करून ठेवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हाऊ मेनी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स हॅव बीन आयडेंटिफाईड अराउंड द वर्ल्ड. सो याचा नंबर तुम्हाला लिहायचा आहे 34 आणि त्यासोबतच व्हॉट डू यू मीन बाय बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स याचा पण आन्सर तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. सो बेसिकली हे जे क्वेश्चन्स आहेत ते रिपिटेटिव्हली विचारले गेलेले आहेत. सो शक्यता आहे की याच्यामधलेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येतील. त्याच्यामुळे या क्वेश्चन्समध्ये जे काही कंटेंट आहे, जे पण डिफाईन आहे, एक्झाम्पल्स असेल, मायन्यूट डिटेल्स असतील, हे सगळे तुम्हाला करायचे आहेत सो दॅट काही मिस नाही झालं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे व्हॉट आर मेजर सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन. आता व्हॉट आर मेजर सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन आहे, हे सगळे पोल्युशनचे कॉजेस तुम्हाला करायचे आहेत, सोर्सेस करायचे आहेत, त्याचे इफेक्ट्स काय होत आहेत तर ते करायचे आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी मी फक्त सोर्सेस ऑफ एअर पोल्युशन लिहिलंय, तर तुम्हाला इथेच वॉटर पोल्युशनसाठी पण करायचं आहे. ठीक आहे. त्यासोबतच नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ वॉटर पोल्युशन आहे, तर कॉजेस ऑफ एअर पोल्युशन पण करायचं आहे. इफेक्ट्स ऑफ एअर आणि वॉटर पोल्युशन पण करायचं आहे. ठीक आहे. सो हे पण पॉईंट्स याच्यासोबत तुम्हाला करायचे आहेत, कारण हे ऑलरेडी पीवायक्यूज मध्ये आलेलं आहे. पण आता जे क्वेश्चन्स येतील ते याच्याशीच निगडीत असणार आहेत आणि थोडेसे मॉडिफाय केले जातील. मग ते मॉडिफिकेशन काय असेल तर कॉजेस विचारले तर आता इफेक्ट्स विचारतील, किंवा सोर्सेस विचारलं असेल तर आता कॉजेस विचारतील. सो हेच याच्यामध्ये मॉडिफिकेशन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बायोमॅग्निफिकेशन. अगेन हा क्वेश्चन पण खूपदा विचारलाय. मग व्हॉट डू मीन बाय बायोमॅग्निफिकेशन असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सो हे जे डिफाईन आहे तर ते 2014 किंवा 2013 मध्ये पण विचारलं गेलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफाईन पोल्युशन. सो डिफाईन पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, सगळ्या प्रकारचे पोल्युशन याच्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. फक्त डेफिनेशन विचारली असेल तर ती येईलच, पण त्यासोबतच इन जनरल तुम्हाला जर हा क्वेश्चन 4 मार्क्ससाठी वगैरे आला तर कॉजेस ऑफ पोल्युशन, इफेक्ट्स ऑफ पोल्युशन, टाइप्स ऑफ पोल्युशन हे सगळं याच्यामध्ये आलं पाहिजे. सो जेव्हा तुम्ही पोल्युशनचा अभ्यास कराल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा पण अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिफाईन्ड रोल ऑफ सिटीजन्स इन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि ओपन एंडेड क्वेश्चन आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो, कारण तुम्हाला जे वाटतंय ॲज अ सिटीजन ते तुम्ही याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहू शकता. सो अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे ग्रीन हाऊस इफेक्ट वरती क्वेश्चन विचारलाय की डिफाईन ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, किंवा इन जनरल ग्रीन हाऊस इफेक्ट मध्ये कोणते कोणते ग्रीन हाऊस गॅसेस येतात त्यांचं एक्झाम्पल लिहा, किंवा ते एन्व्हायरमेंटवरती त्याचा काय इफेक्ट होतो ते लिहा. त्यासोबतच ग्लोबल वॉर्मिंग डिफाईन करायचं आहे, कॉजेस ऑफ ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, इफेक्ट्स ऑफ ग्लोबल वॉर्मिंग काय आहे, हे सगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जातात. अजून काही क्वेश्चन्स आहेत ते म्हणजे एंडेंजर्ड स्पीशीज वरती. सो या ठिकाणी हवं तर मी खाली ऍड करते कारण परत राहतील. सो क्वेश्चन नंबर नेक्स्ट जो आहे तर तो येऊ शकतो एंडेंजर्ड स्पीशीज वरती. सो बेसिकली एंडेंजर्ड स्पीशीज म्हणजे काय हा एक क्वेश्चन याच्यामधून बनू शकतो. ठीक आहे. त्यासोबतच राईट एक्झाम्पल्स ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज. दुसरी गोष्ट व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड दोज स्पीशीज टू बिकम एंडेंजर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन आला होता की रेड डेटा बुक काय आहे. ठीक आहे. व्हॉट डू यू मीन बाय रेड डेटा बुक. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये विचारले जातील. सो व्हॉट डू यू मीन बाय एंडेंजर्ड स्पीशीज, व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज, त्यासोबतच व्हॉट आर द रिझन्स फॉर ए स्पीशीज टू बिकम एंडेंजर्ड, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज, व्हॉट इज रेड डेटा बुक, हे क्वेश्चन्स त्याच्यावरती येऊ शकतात. लेट अस कम बॅक अगेन. नेक्स्ट आहे देअर इज अ होल इन ओझोन लेअर. तर तुम्ही याला कसं अंडरस्टँड करू शकता किंवा तुम्ही याला जस्टिफिकेशन कसं देऊ शकता की नेमकं होल आहे म्हणजे काय आहे. तर अर्थात होल आहे म्हणजे काय होतंय की त्या ठिकाणचा जो पण ओझोनचा लेअर आहे तर तो त्याचं डेप्लिशन होत आहे. मग ते कशामुळे होते तर CFCs मुळे होते. हे रिझन CFCs मुळे होते, हे रिझन तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, किंवा मग जे पण सनचे UV रेडिएशन्स आहेत त्याच्यामुळे कसं होतंय ते देऊ शकता. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी या ओझोन लेअरमध्ये येतील. ठीक आहे. इव्हन तुम्हाला डेप्लेशन ऑफ ओझोन लेअरचा इफेक्ट काय होऊ शकतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वरती अशा प्रकारचा क्वेश्चनही येऊ शकतो. मग त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यू शुड नो की डेप्लेशन ऑफ ऍक्च्युली ते ओझोन शब्द राहिलाय, सॉरी, हा मेन शब्दच राहिले, असं एक्झाम मध्ये करू नका. ठीक आहे. सो हे तर तुम्हाला मेन माहिती पाहिजे की डेप्लेशन ऑफ ओझोन लेअर म्हणजे काय, त्याच्यामुळे काय काय होऊ शकतं, ओझोन लेअर नेमकं करतं काय, त्याचं डेप्लेशन होतंय कशामुळे. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये माहिती असल्या पाहिजेत. सो जर तुम्ही हे 2 क्वेश्चन्स केलेत तर तुमचं ऑलमोस्ट ओझोन लेअर बद्दलचं जे काही कॉन्टेंट आहे तर ते रेडी होत आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओझोन प्रेझेंट इन स्ट्रॅटोस्फिअर इज कॉल्ड ॲज अ गुड ओझोन. सो अगेन गिव्ह द रिझन्स मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असणारा जो ओझोन आहे त्याला आपण गुड ओझोन का म्हणतोय. एकतर पहिली गोष्ट म्हणजे सन पासून येणारे जे पण हार्मफुल अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स आहेत तर ते हा ओझोन लेअर ॲब्झॉर्ब करतोय, जे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी हार्मफुल आहेत ते रेडिएशन्स, आणि त्यामुळे आपण ह्याला काय म्हणतोय गुड ओझोन असं म्हणणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आहे डिफॉरेस्टेशन. अगेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे 15.10 वाला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डिफॉरेस्टेशनची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे. व्हॉट डू यू मीन बाय डिफॉरेस्टेशन. सेकंड इज व्हॉट आर द कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन आणि व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ डिफॉरेस्टेशन. ठीक आहे. सो जेव्हा तुम्ही डिफॉरेस्टेशन हा टर्म अभ्यासताय तेव्हा या तिन्ही पण गोष्टी एकत्र करा, सो दॅट तो पूर्ण जो काही पॅरेग्राफ आहे किंवा पूर्ण कॉन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होईल आणि एक्झाममध्ये कसाही क्वेश्चन आला तरी पण तुम्ही लिहू शकता. सो काय काय करायचं आहे. व्हॉट डू यू मीन बाय डिफॉरेस्टेशन, व्हॉट आर द कॉजेस ऑफ डिफॉरेस्टेशन, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ डिफॉरेस्टेशन. ठीक आहे. ओझोन मध्ये पण व्हॉट डू यू मीन बाय डेप्लिशन ऑफ द ओझोन लेअर, हाऊ इट इज अफेक्टिंग टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, व्हॉट डू यू मीन बाय गुड ओझोन, किंवा येस डेप्लिशन ऑफ ओझोन मधून तुम्ही काय सांगू शकता ते लिहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्रीन हाऊस गॅसेसमध्ये पण व्हॉट आर ग्रीन हाऊस गॅसेस, त्याचं मिनिंग काय आहे, त्याच्यामुळे काय काय इफेक्ट होणार, आय मीन अफेक्ट होणार आहे, सोसायटी कशी अफेक्ट होणार आहे, एन्व्हायरमेंट कसं अफेक्ट होणार आहे. नेक्स्ट इज ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे डिफाईन करायचं आहे, त्याचे कॉजेस लिहायचे आहेत, ते कसे इफेक्ट करू शकतात ते. नेक्स्ट इज व्हॉट यू मीन बाय पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, त्याचे कॉजेस, त्याचे इफेक्ट्स, डेफिनेशन्स, टाइप्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बायोमॅग्निफिकेशनचं पण सेम करायचं आहे. सो इन दिस वे आपण या चॅप्टरमधले याच पॉईंट्सवरती फोकस करणार आहोत की जे PYQs मध्ये येऊन गेलेलं आहे, आणि आय होप की तुम्हाला या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळले असतील. अशाच प्रकारे अजून कोणत्या चॅप्टर्सवरती मी व्हिडिओ अपलोड केला पाहिजे हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओज. बाय बाय.